थिअरी ऑफ कम्प्युटर म्हणून एक थिअरॉटिकल कम्प्युटर सायन्स किंवा थिअरी ऑफ कम्प्युटर्स असा एक सब्जेक्ट होता. त्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज बनवण्याआधी काय गोष्टी असतात त्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे आता मी सी लँग्वेज मध्ये असा एक व्हेरिएबल क्रिएट केला, इंटिजर ABC सेमिकोलॉन दिला, किंवा मी फ्लोट आन्सर 1 2 3 असं लिहिलंय, किंवा मी एक कॅरेक्टर व्हेरिएबल घेतला कॅर ABC अंडरस्कोर 2 3 4 असं काहीतरी लिहिलंय. हे जे व्हेरिएबल्स आपण लिहिले हे व्हॅलिड आहेत का इनव्हॅलिड आहेत हे कंपायलरला कसं कळतं? आपण कुठले व्हेरिएबल यूज करणार आहोत? काही यूज करतो आपण येण्यासारखं. ए यूज केलाय, पी यूज केलाय, एक्स यूज केलाय, झेड यूज केलाय, कधी आन्सरच्या ठिकाणी ANS टाकलंय, काही करतो ना. हे सगळे वर्ड्स तर तिथं नाही आहेत ना कंपायलर मध्ये स्टोअर. कंपायलर मध्ये रूल स्टोअर आहेत, रूल सिमेंटिक. आणि ते सिमेंटिक पण नाही म्हणणार, त्याची पार्स ट्री स्टोअर असतो. ते पार्स ट्री काय असतं बघा. त्या पार्स ट्रीच्या आपण आधी DFA एक नावाची कन्सेप्ट आहे. DFA फायनाईट ऑटोमेटा. इथे काय असतं, सपोज ही माझी Q0 नंबरची एक स्टेट आहे. या Q0 नंबरच्या स्टेट वरून जर मला फक्त अल्फाबेट्स मिळाले A to Z स्मॉल कॅपिटल कुठले तर, किंवा अंडरस्कोर मिळाला तर Q1 नंबरच्या स्टेटला चाललोय. आता स्टेट नंतर आपण अरे मध्ये कन्वर्ट करतो बघा. मी तुम्हाला सगळं कंपायलरचं आर्किटेक्चर सांगतोय आता. Q1 ला पण जर सुरुवातीला नंबर आला किंवा कुठलाही स्पेशल सिम्बॉल आला तर मी एरर जनरेट करणार, QE. एरर जनरेट करून मी तिथे थांबणार, म्हणून फायनल. बरोबर. आता काही ठिकाणी एरर स्टेटला फायनल स्टेट सांगतात, काही ठिकाणी नाही सांगतात. ठीक आहे, पण मी तिथे थांबू शकतो बरं का. इथे जर अंडरस्कोर आला किंवा लेटर आला तर बरोबर. त्याच्यानंतर इथे कितीही वेळेस नंबर चालतील, कितीही वेळेस अल्फाबेट चालतील, नंतर अंडरस्कोर कितीही वेळेस आले चालतील. बरं. त्याच्यानंतर जर डिलिमिटर कॅरेक्टर आला, आता डिलिमिटर कॅरेक्टर म्हणजे कुठला? डिलिमिटर कॅरेक्टर म्हणजे एकतर तुम्हाला कॉमा यायला पाहिजे किंवा सेमिकोलॉन यायला पाहिजे सी लँग्वेज मध्ये. बरोबर. डिलिमिटर कॅरेक्टर म्हणजे कॉमा येईल किंवा सेमिकोलॉन येईल. असं जर आलं तर तो व्हेरिएबल व्हॅलिड व्हेरिएबल असेल आणि मी Q2 ही माझी फायनल स्टेट असेल. म्हणजे आता बघा, ही मी DFA प्लॉट केलाय. याच्यामध्ये मी म्हणालो इंटिजर ABC हा एक व्हेरिएबल आहे. ABC ही स्ट्रिंग आहे, ही व्हॅलिड आहे का नाही इथे कळतं आपल्याला. ह्याला मला एरर स्टेटला आहे ना, इथं मी फायनल नाही दाखवत, एरर स्टेटला आपण एकदाच हे दाखवूयात QE. ए मिळालाय, माझी स्टार्ट स्टेट आहे. इथे आलो, इथे बघितलं काय पहिला कॅरेक्टर A आहे, A अल्फाबेट आहे, मग Q1 ला आलो. नंतर B आहे, हा अल्फाबेट आहे. नंतर C आहे, हा अल्फाबेट आहे. संपलं. त्याच्यानंतर मी ते स्पेस दिला किंवा सेमिकोलॉन देणार आहे. टर्मिनेट केलं, मी फायनल स्टेटला आलो. जेव्हा मी इथून इथपर्यंत फायनलला येतोय ना, तेव्हा हे व्हेरिएबल व्हॅलिड आहे. कळलं का? जर मी इथं 1 2 3 ABC टाकलं, इनव्हॅलिड व्हेरिएबल नेम आहे, कारण नंबरने स्टार्ट होतोय. का? कारण मी स्टार्ट स्टेटला आलोय, पहिला डिजिट मला 1 दिसलाय, हा 1 तुम्हाला डायरेक्ट एरर स्टेटला घेऊन जाईल, तो इकडे पुढे जाणारच नाही. आता हे थिअरॉटिकल झालं. हे मशीन्स आपण ड्रॉ केल्यात, त्याला म्हणतो आपण फायनाईट ऑटोमेटा. हे ट्रान्झिशन टेबल मध्ये कन्वर्ट करतायत. ट्रान्झिशन टेबल मध्ये कसं? जर मी Q1 स्टेटला आहे, Q2 स्टेटला आहे, Q1 स्टेटला आहे, Q2 स्टेटला आहे, मला जर Q0 स्टेट वरून अल्फाबेट आला किंवा अंडरस्कोर आला तर Q1 स्टेटला जायचं. Q0 स्टेट वरनं जर अल्फाबेट किंवा अंडरस्कोर आला तर मला Q1 स्टेटला जायचं. Q1 स्टेट वरून जर अल्फाबेट किंवा नंबर किंवा काही आला किंवा नंबर आला, अल्फाबेट आला किंवा नंबर आला किंवा अंडरस्कोर आला तर मला Q1 स्टेट वरून नाही, Q1 स्टेट वरून Q ला यायचं. अल्फाबेट आला, अंडरस्कोर आला तरी, किंवा इथं मी फक्त नंबर लिहितो. जर नंबर आला तर मी Q1 स्टेटला चाललोय. पण जर Q1 स्टेट वरून डिलिमिटर आला तर मी Q2 स्टेटला आलाय, जे Q2 स्टेट म्हणजे फायनल स्टेट आहे.
Q0 स्टेट वरून जर नंबर आला तर एरर स्टेट आहे. मी असं लिहिलं इंटिजर आणि सेमिकोलन तर हे इनव्हॅलिडच आहे. बरोबर. Q0 वरून जर सेमिकोलन आला तर एरर आहे. Q2 वरून पुढे काहीच प्रोसेस होणार नाही कारण फायनल स्टेट आहे. सेमिकोलनच्या पुढे मी जे काही लिहिन ते वेगळं स्टेटमेंट असेल, व्हेरिएबल नसेल. बरोबर. हे ट्रान्झिशन टेबल आहे. ट्रान्झिशन टेबल आणि या ट्रान्झिशन टेबलला मी सी लँग्वेज मध्ये एक ऍरे बनवू शकतो आणि हा ऍरे मी कंपायलरच्या प्रोग्राम मध्ये ऍड करू शकतो. आता हा जो 1 2 3 एबीसी आहे हा 1 मिळाला. 1 म्हणजेच नंबर आहे. Q1 स्टेट वरून नंबर मिळाला QE ला चाललंय तो लगेच सांगेल एरर आहे. कळतंय का? हे जे आहे ना हे डेनिस रिचींनी त्या कंपायलर मध्ये ऑलरेडी कोड करून ठेवलंय. म्हणजे लँग्वेज क्रिएटरला हे यायला पाहिजे आधी. फायनल थिअरी ऑफ कम्प्युटेशन किंवा कम्प्युटर ते जर जमलं तर मग ह्याच्यासाठी तुम्ही कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज युज करा. मग मग आता डेनिस रिचींनी सी लँग्वेज डेव्हलप करत असताना सीचं कोडिंग सी मध्येच केलं असं म्हणतात. पण ते कसं केलं? सी बनलीच नाही, सी कसं काय युज केलं? तिथे कन्सेप्ट युज होते बूटस्ट्रॅपिंग. बरोबर. आपण तेवढं जास्त डीप नाही गेलं तरी चालणार आहे. तुम्हाला जेव्हा वाटतं हे कंपायलरला कसं कळलं? हे मी इक्वल म्हणजे मी जर असं प्रोग्राम मध्ये ना मी पायथॉनच्या प्रोग्राम मध्ये मी असं जर टाकलं इफ ए इक्वल टू 5 इफ मी ए इज इक्वल टू 5 घेतलंय आणि मी ते इफ मध्ये लिहितो इफ ए इज इक्वल 10 कोलन दिलंय आणि तो प्रिंट करतोय हाय आणि एल्स मध्ये मी इथे प्रिंट करतोय प्रिंट बाय. काय प्रिंट होईल? हाय प्रिंट होईल का बाय प्रिंट होईल? अभिषेक हा शाबास. काय प्रिंट होईल? एरर आहे. कुठली एरर आहे? मी म्हणताना ते इक्वल म्हणलो पण नुसतं इक्वलच लिहिले पण ते असाइनमेंट आहे. म्हणजे या इक्वल मध्ये आणि या ह्याच्यामध्ये फरक आहे ना. हे असाइनमेंट आहे आणि हे इक्वॅलिटी आहे. इथे चेकिंग होतं. तुम्ही हे असं नुसतं सेव्ह करून जेव्हा रन वरती क्लिक कराल ना तर लगेच तुम्हाला ते टिंग करून एरर देईल. मग हे कसं कळलं त्याला? कारण त्यांनी सगळे स्टेटमेंट डिकम्पोज केले आणि त्याला कळलं इफ मध्ये याला बहुतेक इक्वल टू लिहायचं इक्वल लिहायचं चुकून असाइनमेंट टाकलं. विदाऊट स्कॅनिंग कळणार नाही ना. म्हणजे त्यांनी हे स्टेटमेंट चेक केलं बरोबर आहे करेक्ट आहे. इथे आल्यानंतर त्याला कळलं की यार इथे प्रॉब्लेम आहे. मग तो आपल्याला लगेच तिथं सिंटॅक्स एरर देईल. कळतंय का? हे कधी कळतंय? डिकम्पोज केल्यानंतर कळतं. त्यांनी हे वेगळा केला ऑपरेटर वेगळा केला 5 वेगळा केला तेव्हा त्याला कळलं. मग हे कसं कळलं? तर त्याचं उत्तर आहे ते इंटरप्रिटर मध्ये त्या लँग्वेज क्रिएटरनी लिहिलेल्या गोष्टींमध्ये त्याचं उत्तर आहे. बरोबर. आता जो म्हणतो आपण इथे कशासाठी आलो? सेट मध्ये कसं कळतं नाही का? सेट मध्ये आपण असं लिहिलं सेट मध्ये लिहिलं व्हॅल्यू सेट 1 लिहिलंय आपण आणि सेट 1 मध्ये आपण लिहिलंय हाय. दुसरं आपण लिहिलंय 1. तिसऱ्या ठिकाणी आपण लिहिलंय ट्रू. चौथ्या ठिकाणी आपण लिहिलंय 5. तर विनयस ना वैभवचं म्हणणं होतं की ही 1 व्हॅल्यू आणि ही ट्रू व्हॅल्यू. इथं ट्रू आलंय म्हणजे 1 कन्सिडर होतं. मी असं म्हणतो की ट्रू व्हॅल्यू डुप्लिकेट होईल या 1च्या म्हणजे 1 मुळे आणि याच्याऐवजी या दोघांऐवजी फक्त 1च राहील ट्रू रिमूव्ह होईल. तर वैभवनी म्हणल्यानुसार 5 ही पण व्हॅल्यू ट्रूच आहे ना. बरोबर आहे ना. आपण इफ मध्ये जर चेक करताना आपण असं म्हणालो इथे जर मी असं लिहिलं ना इफ 5 प्रिंट हाय एल्स प्रिंट बाय तर प्रिंट हाय होईल कारण 5 ही ट्रू. तिथं त्याचं इम्प्लिमेंटेशन वेगळं आहे पण इथे याचं मिनिंग 5 म्हणूनच. या 5 ला मी ट्रू म्हणून नाही घेणार. कळतंय का? हा या ठिकाणी लँग्वेज क्रिएटरनी ट्रूला 1 कन्सिडर केले. आला लक्षात? आणि आता हे 1 इकडे असेल हा ट्रू इकडे असेल तर तो आधी ट्रू ठेवेल नंतर 1 नाही घेणार. त्याच्या मिनिंग नुसार त्यांनी त्या ठिकाणी तसे रूल्स लिहिले. लँग्वेज क्रिएटरने केलेले हे काम आहे आणि आपल्याला त्या गोष्टी फक्त आपण लँग्वेज शिकतो म्हणजे आपण फक्त त्यांनी काय केलंय त्यांनी काय गोंधळ घालून ठेवला तो आपण शिकतोय. बरोबर. आणि त्याच्यावरनं आपलं पोट चाललंय. बरोबर. तर हेच करायचं आपल्याला लँग्वेज डेव्हलप करायचा विषय लिहिला आमचा आहे. आपल्याला जे कोणी काहीतरी डेव्हलप केलंय तेच आपल्याला शिकायचं त्याच्यावरतीच आपलं कामं चालवायचे. आपण ते करतोय. आपण शिकतो म्हणजे ते करतोय. म्हणजे आपण खूप मागे आहोत.
है की नाही? हा? तर हे लँग्वेज क्रिएटरचे रूल्स आहेत आणि आपल्याला काही गोष्टी, आता मी तुम्हाला हे मगाशी जे सांगितलं कंपायलर हे तुम्ही आयुष्यात कधीच बघणार नाही त्याच्याकडे. तुम्हाला आता पण वाटत असेल कशाला सांगताय ते सर, बरोबर, पण हे मागेच झालेल्या गोष्टी आहेत. त्या लेवलला आपण कधी जाऊन विचार केला नाही, त्याची गरज नाही. आपला जॉब रोल वेगळा आहे, आपल्याला ते नको आहे म्हणून आपण त्या गोष्टी इग्नोर करत असतो. म्हणजे एक लेवल ऑफ ट्रान्सपरन्सी आपण मेंटेन करतो. आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही आपण चुजी असतो. आपल्याला जे पाहिजे ते घेतो, जे नको आहे ते आपण सोडून जातो. हे रस्त्याने येताना पण आपण बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला दिसतात ते आपण बघून न बघितलं म्हणजे लगेच इग्नोर करतो ना. अजब बघायचे ते बरोबर आहे की नाही? पण ह्या सिग्नल असतात, तसेच आपण गोष्टी इथं पण इग्नोर करतो आणि ते इग्नोर केलेल्या चांगल्या असतात. कारण इन्फॉर्मेशन एरामध्ये एवढी इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशनचा ओव्हरलोड आहे, काय धरायचं आणि काय सोडायचं हेच कळत नाही. म्हणजे काही लोक आता माझ्याकडे जेव्हा येतात क्लासेस वगैरे जॉईन करायला तेव्हा म्हणतात आम्ही पायथॉन बरेच दिवस झालं करतोय पण ते संपतच नाही किंवा होतच नाही, नक्की काय करतोय काय कळतच नाही. प्रॉपर पाथ तुम्हाला तो डेडिकेटेड सिलेबस ठरवून जेव्हा करत तेव्हाच होणार आहे. अदरवाईज जेव्हा आपण सेल्फ लर्निंग करतो ना तेव्हा आपण भरकटत जातो. चॅट जीपीटीला एक क्वेश्चन विचारलाय, त्याने आपल्याला एक आन्सर सांगितलंय, त्यांनी भलतीकडेच आपल्याला काहीतरी वेगळी टर्म दिली की आपण ती सर्च करायला गेलो आणि आपल्याला हे कळत नाही की आपण एका ठिकाणावर दुसऱ्या भलत्याच ठिकाणी कुठे कधी गेलोय. कारण आपल्याला ते हॅल्युजिनेशन जे म्हणतो ना, सगळंच बरोबर वाटतं पण ते तसं कधी नसतं, आहे की नाही? त्यामुळे डायरेक्शन महत्वाचं आणि काही गोष्टी आपल्याला इग्नोर करायच्या असतात आणि त्या केलेल्या चांगल्या पण असतात. लँग्वेजने सांगितले सेटमध्ये डुप्लिकेट एलिमेंट नसतात, ठीक आहे, का नसतात? आपल्याला काय करायचं, नसतात ना. जिथं पाहिजे तिथं ती गोष्ट युज करा. कळलंय? हा. आता आपण ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल बघू. मी जर तुम्हाला सांगितलं की युजर कडून त्याचं नेम रीड करायचं आणि त्याच्या नावामध्ये जेवढे युनिक कॅरेक्टर्स आहेत तेवढेच प्रिंट करायचे, तर मी जर सपोज इथं युजर कडनं नेम रीड केलंय रामदास, हा, आता याच्यामध्ये मला युनिक काढायचे, तर मी डायरेक्ट याला सेट मध्ये पास करतो ना, संपलं, मला युनिक कॅरेक्टर मिळाले एस मध्ये. किती सोपं झाले. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की ज्या ऑर्डरनी एलिमेंट येतात त्या ऑर्डर राहणार नाही, रँडमाइज होईल. तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे, सॉर्टेड पाहिजे, त्या सेटला लिस्ट मध्ये कन्वर्ट करा, सॉर्ट करा. सगळ्या मेथड्स आहेत, बरोबर आहे की नाही? एका लाईन मध्ये सॉर्ट करून दिलं आपल्याला, एका लाईन मध्ये त्यांनी डुप्लिकेट रिमूव्ह करून दिले. मी जर म्हणलं असं सेट नाही युज करायचा किंवा सेट सारखी कन्सेप्ट नसती तर तुम्हाला एक एक बघावं लागतं. पहिला कॅरेक्टर घ्या, बघा युनिक आहे का, असेल तर मग ठेवून द्या, नसेल तर डुप्लिकेट असेल तर इग्नोर करा. पण हे एका लाईन मध्ये झालं. बेस्ट एक्झाम्पल आहे सेटचं, कधी युज करणार, आलं लक्षात?